मग कशी दिसते भाजी, एकदम मस्त दिसते की नाही, एकदम झणझणीत भाजी मी ना आज घेऊन आलेली आहे. आणि तुम्हाला ही मटणाची भाजी आवडते का ते नक्की सांगा. तर त्यासाठी ना इथे मी ना कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच ना कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि खोबऱ्याचं किस टाकून ना हे मी भाजून याची पेस्ट करून घेणार आहे. त्यामध्येच ना कढईमध्ये तेल टाकून खडा मसाला टाकून ना आपले ना वाटण टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकलेले आहेत बघा. आणि ना बेसिक मसाल्यामध्ये मी ना धना पावडर, काळा मसाला, गरम मसाला, हळद, थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित ना मी परतून घेणार आहे. त्यामध्ये ना बारीक चिरलेली मेथी टाकून घेणार आहे आणि मेथी टाकली ना भाजीला एकदम मस्त टेस्ट येते बघा. तुम्ही पण नक्की ना टाका. तर हे व्यवस्थितपणे मी ना तळून घेतले की यामध्ये ना मटणाची उकड टाकून घेतलेली आहे आणि वरून ना मी ना कोथिंबीरने गार्निश केलेलं आहे बघा. आणि किती मस्त भाजी दिसते ना आणि खायला पण एकदम मस्त झाली होती बघा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि मटणाची उकड काढताना ना मी याच्यामध्ये ना कांदा, टमाटर, आलं, लसूण पेस्ट, हळद, मीठ टाकून फक्त उकड काढलेली होती. आणि ना याच्या ना जसे कंदुरीमध्ये आपण भाजी करतो ना सेम तशीच भाजी होती बघा. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक